पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याची शक्यता. पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांची एकत्रित बैठक. 2 दिवसांमध्ये युतीची घोषणा होण्याची सुद्धा शक्यता. मुंबईतील जागा वाटपासंदर्भामध्ये आज पुन्हा एकदा महायुतीची बैठक. दादरच्या भाजपच्या कार्यालयामध्ये बैठकीचं आयोजन. शिवसेना भाजपचे नेते सुद्धा राहणार उपस्थित. मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईमध्ये युती करण्यावर एकमत. रात्री झालेल्या बैठकीमध्ये सीएम डीसीएमचं शिक्कामोर्तब. विश्वसनीय सूत्रांची माहिती. मुंबईमध्ये राष्ट्रवादी युतीमध्ये लढणार की स्वबळावर? आज घोषणा होण्याची दाट शक्यता. आज तटकरे पत्रकार परिषदेतून घोषणा करणार. सूत्रांची माहिती. प्रशांत जगतापांचा पुणे शहराध्यक्षपदाचा राजीनामा. शरद पवारांनी भेटण्यासाठी बोलावलं. जगताप यांची माहिती. वर्षा निवासस्थानी रात्री शिंदे आणि मुख्यमंत्र्यांची बैठक. मुंबईतल्या काही जागांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती. 150 जागांवर एकमत. 77 जागांवर अजूनही रस्सीखेच. सूत्रांची माहिती. नक्कीच काँग्रेसची चर्चा बंद झाली आहे, मात्र पवारांच्या राष्ट्रवादीशी चर्चा सुरू आहे. खासदार संजय राऊतांची मोठी माहिती. ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये निलेश राणेंवर मोठी जबाबदारी. लवकरच शिवसेनेची स्टार प्रचारकांची यादी जाहीर होणार. निलेश राणे शिवसेनेचे स्टार प्रचारक असणार. सूत्रांची माहिती. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला धक्का. राहुल कलाटेंचा भाजपमध्ये होणार प्रवेश. युतीची बंद केलेली दारं उघडण्याचा प्रयत्न करू नका. मंत्री उदय सामंतांचा इशारा. ईडीची कारवाई. गुन्हे दाखल असलेल्यांना भाजपमध्ये प्रवेश द्या. वडेट्टीवारांचा देवेंद्र फडणवीसांना टोला. लवकरच झेडपी निवडणुकीच्या घोषणेची शक्यता. माजी मंत्री दिलीप वळसे पाटलांची मोठी माहिती. संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोप निश्चित. आता पुढील सुनावणी 8 जानेवारीला होणार. मुंबई मनपासाठी आपनं कंबर कसली. मनपासाठी 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर. अरविंद केजरीवाल, भगवंत मान, आतिशी यांचा समावेश. एक वेळ कमी पिकवा, मात्र आधी विकायला शिका. जोपर्यंत विकायला तुम्ही शिकणार नाही तोपर्यंत शेती करू नका. राजू शेट्टींचा शेतकऱ्यांना सल्ला. सदानंद दाते नवे पोलीस महासंचालक होण्याची शक्यता. एनआयए महासंचालक पदावरून दाते कार्यमुक्त. कुत्रा चावल्यामुळे 5 वर्षीय निशा शिंदेचा मृत्यू. दिव्याच्या बेडेकर नगर भागातील घटना. चौथं इंजेक्शन दिल्यानंतर प्रकृतीमध्ये झाला होता बिघाड. रेबीजमुळे मृत्यू झाल्याची डॉक्टरांची माहिती. वसई विरार मनपाची मुख्य जलवाहिनी फुटली. लाखो लिटर पाणी वाया. पाणी जपून वापरण्याचा पालिकेचा सल्ला. दिल्लीमध्ये विश्व हिंदू परिषदेचं आंदोलन. दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालयासमोर निदर्शनं. बांगलादेशमधील हिंदूंच्या हत्येचा निषेध. वेस्ट इंडिजवरील विजयानंतर न्यूझीलंडची टेस्ट रँकिंगमध्ये 2ऱ्या स्थानी मुसंडी, तर कांगारूची 1ल्या स्थानीची. 2023च्या विश्वचषकाच्या फायनलमधील पराभवानंतर निवृत्तीचा विचार केला होता. रोहित शर्मानं व्यक्त केलं मनोबल. आणि यानंतर घेऊयात राजकीय विश्वातील बातम्यांचा वेगवान आढावा. राजकारण सुपरफास्ट मधून. बुधवारी दुपारी 12 वाजता ठाकरे